अमरावती नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या शिवशाही बसच्या प्रवाशांसाठी हा एक अत्यंत धक्कादायक अनुभव ठरला। प्रवासादरम्यान अचानक बसचं पुढचं टायर निघाल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या देखभालीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। अमरावतीवरून नागपूरकडे निघालेली भरधाव शिवशाही एसटी बस अचानक थांबली आणि प्रवाशांना काळजाचा ठोका चुकला, कारण गाडीचं पुढचं टायर आपोआप सुटून लांब जाऊन पडले। घटनेच्या वेळी बसमध्ये 50हून अधिक प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आम्ही आहे आता वर्धामनाच्या जवळपास। या शिवशाही बसचा टायर अचानक रोडवर फुटला आणि बस अनियंत्रित झाली। बसचा टायर निघून खूप दूरपर्यंत आलेला आहे। आज आमचा प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। एस टी महामंडळ हे नादुरुस्त बसेस पाठवतं आणि प्रवाशांच्या जीवाची खेळ करतं। महामंडळाने हे थांबवायला पाहिजे, प्रवाशांच्या जीवाचा विचार करायला पाहिजे। आज जर अपघात झाला असता तर कित्येक लोक मरण पावले असते। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। यामुळे एसटी महामंडळाच्या देखभालीच्या व्यवस्थेवर जोरदार टीका होत आहेत। काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा परतवाडा आगाराच्या बसतेही घडला होता। त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसच्या देखभालीत हलगर्जीपणा होत आहे का आणि प्रवाशांचा जीव धोक्यात का टाकला जात आहेत, असा सवाल आता उपस्थित होत आहेत। गाडी पलटता वाचली, मेंटेनन्स बरोबर नाही। एसटी महामंडळाच्या बसची अशी दुर्व्यवस्था सुरू राहिली तर प्रवाशांच्या सुरक्षेचं काय? सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी प्रवाशांनी मृत्यूच्या दारातून सुटकेचा अनुभव घेतला। या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या बेजबाबदारपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे एसटी महामंडळाच्या देखभाल दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर आरोप होत आहेत। सरकारी प्रवासी वाहन कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न आता प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे। एसटी महामंडळाच्या आता देखभाल दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे।